न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अरुण काकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं साईबाबा महाआरती करून महाप्रसादाचे वाटप। अहिल्यानगर शहराचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि उपचार सुरू आहेत। मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी साविडी येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं हनुमान चालीसा पाठ आणि साईबाबा यांची महाआरती करून महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी साविडी येथील संदेशनगर येथील द्वारकामाई साई मंदिरात पार पडला। या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदेशनगर वसंत टेकडी येथे सुनील त्र्यंबके यांच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं। त्याच अनुषंगाने त्यावेळी देखील हनुमान चालीसा तसेच महाआरती मोहिनी योगेश गुंजाळ, दीपाली प्रशांत बेळगे, श्वेता अक्षय कलंके, नीता राजेश कुमार रोंदिया, सोनाली अभिजित मेडे यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आली। या निमित्तानं महाआरतीसाठी आलेल्या पाहुण्यांचे मंदिर समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि अरुण काका जगताप यांची अहिल्यानगर शहराला मोठी गरज आहे। त्यांनी शहरात अनेक विकासात्मक कामे केले आहेत, त्यामुळे प्रकृती सुधारणा होऊन साईबाबांची पहिली आरती काकांच्या हस्ते करू असं साकडं साईबाबा चरणी घातलं असल्याची माहिती नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी दिली आहे। आकाश त्र्यंबके यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत करून आभार मानले आहेत। या कार्यक्रमाच्या वेळी महेश टाक, सुखदेव कापडे, जितकुमार टाक, बाबासाहेब सूर्यवंशी, प्रवीण पटोळे, सचिन खोमणे, नारायण पालवे, सचिन ठोकर, दीपक ओम, प्रकाश कुडिया, हर्ष पंधे, प्रथमेश चाकणे, ओंकार जाधव, प्रथम शेवाळे, अरबाज पठाण, सौरव जाधव, आकाश गायकवाड, नरेश एडके, रोहन आवाड, रोहन कुडिया, अभिषेक खामकर, अक्षय थोटे यांसह संदेश नगर वसंत इकडे परिसरातील साई भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओम साईराम। साई संघर्ष सामान्याच्या वतीने ओम साईराम। साई संघर्ष सामान्याच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपला महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। ह्या महिन्यात आपण आमचे लाडके, आमचे मार्गदर्शक, आमचं सर्व काही आपल्या शहराचे लाडके आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती खूप नाजूक आहे। आम्ही सर्वांनी ह्या साई मंदिरामध्ये साई संघर्ष सामान्याच्या वतीने सर्वांनी साई भक्तांनी आज साईबाबांना विनंती केली आणि बजरंग बलीलाही विनंती केली आणि बजरंग बलीचा हनुमान चालीसा ठेवला। हनुमान चालीसाच्या वेळेस आपण काकांविषयी खूप काही बाबांना मागितलं। आमची साईचरणी आणि मारुती चरणी हीच प्रार्थना आहे सर्वांची की आमचे लाडके काका आमदार अरुण काका जगताप ही लवकरात लवकर आपल्या शहरामध्ये लवकर यावे, आमच्या साई मंदिरामध्ये लवकरच त्यांच्या हाताने आरती व्हावी हीच साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो आणि सर्वांचा मनापासून धन्यवाद मानतो। ओम साईराम। ओम साईराम। साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी इथे साईनाथ भजन संध्येचं आयोजन करण्यात येत असते। याही महिन्यात साईनाथ भजन संध्येचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी पवनपुत्र हनुमान चालीसा वाचन पठण या ठिकाणी करण्यात आलं। आजच्या या साईनाथ भजन संध्येमागं, आजचा हनुमान चालीसा पठण करण्यामागं एक विशेष हेतू असा सांगावासा वाटेल। ज्या विशेष हेतूने आज सर्वजण या ठिकाणी जमलेले होते ते म्हणजे आपल्या अहमदनगर शहराचे, अहिल्यानगर शहराचे सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री संग्राम भैया जगताप यांचे वडील विधान परिषद सदस्य माननीय श्री अरुण काका जगताप यांची प्रकृती ही थोडीशी नाजूक आहे आणि ती नाजूक असल्यामुळं सर्वच परिसरातील जे साई भक्त आहेत, नागरिक आहेत आणि आमचे सर्वांचे प्रेरणास्थान माननीय सुनील भाऊ त्र्यंबके आहेत, या सर्वांनी एकत्र येऊन आज हनुमान चालीसा पठण केलं, जेणेकरून अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, ते लवकरात लवकर ठणठणीत व्हावे आणि या आपल्या अहिल्यानगरच्या जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा ते नवीन जोमाने कार्यरत व्हावेत अशी इच्छा मनामध्ये ठेवून सर्वांनी अगदी अंतःकरणापासून आज साईनाथांना प्रार्थना केलेली आहे की माननीय श्री अरुण काका जगताप यांची तब्येत लवकरात लवकर ठीक व्हावी आणि ते लवकरच आपल्या या अहिल्यानगर मध्ये सर्वांच्या सेवेसाठी रुजू व्हावेत। आज या साईनाथ भजन संध्येमधून माननीय श्री अरुण काका जगताप
माननीय श्री संग्राम भैया जगताप यांच्यावर परिसरातील तसेच साई भक्तांचे किती प्रेम आहे हे आजच्या अलोट गर्दीवरून दिसून आले. माननीय श्री सुनील भाऊ त्र्यंबके यांचे आज सर्वांना मार्गदर्शन होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज सर्वजण या ठिकाणी एकत्र आले. हनुमान चालीसा पठण या ठिकाणी करण्यात आलं. मी अशी अपेक्षा करतो आणि साईनाथांचरणी हे साकडं घालतो की माननीय अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि प्रकृती सुधारल्यानंतर याच ठिकाणी येऊन साईनाथांची आरती त्यांच्या हस्ते व्हावी अशी अपेक्षा मी सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी साईनाथ भजन संध्या झाल्यानंतर जम्मू काश्मीर येथे जो भ्याड दहशतवादी हल्ला झालेला आहे त्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सर्व साई भक्तांतर्फे सर्व नागरिकांतर्फे आज या ठिकाणी जे पहलगाम हल्ल्यामधील जे पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. ओम साईराम. महाआरती करण्यात आली. महाआरती करण्यात आली आणि काकांची गृहरक्षक लाभण्यासाठी परिसरातील महिला व नागरिकांच्या वतीने महाआरती करण्यात आली. एवढंच. काकांसाठीच म्हणू का फक्त? हा, बस बाकी काहीच नाही. अरुण काकांसाठी. हो, बस तेवढंच. माझं नाव सोनाली अभिजित मेढे आहे. मी आज साई मंदिरात आलेली साई संघर्ष सेवा मंडळातर्फे सुनील त्र्यंबके भाऊंनी मला इथे आमंत्रित केले आहे. आज आम्ही महाआरती केली. ती आरती खास अरुण काका जगताप यांच्यासाठी सदृढ आयुष्य लाभावे त्यांना आणि आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वर चरणी विनंती.